शिर्के सर हे आज आपल्या किसान हायस्कूल आडगाव या माध्यमिक शाळेतून आणि ज्युनियर कॉलेजमधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत। आज या पवित्र आणि भावनात्मक क्षणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री हिराकांत दामोदर शिर्के यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। निरोप द्यावा निरोप घ्यावा स्मरणांचा पोलाच करावा, निरोप द्यावा निरोप घ्यावा स्मरणांचा पोलाच करावा, कृतज्ञतेच्या शब्दांमधून निरोपाचा उत्साह व्हावा, निरोपाचा उत्साह व्हावा। सन्मान्य शिर्के सरांचा मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेतील कार्यकाळ तसा अल्पसाच म्हणजे केवळ 1 महिन्याचा, परंतु या 1 महिन्यातही त्यांनी राबवलेले उपक्रम हे निश्चितच दखल घेण्याजोगे आहेत। स्वच्छता, शिस्त, काटेकोरपणा, सहकार्य, विचार विनिमय ही त्यांच्या कार्यप्रणालीची पंचसूत्री। आजचा दिवस हा त्यांच्या कष्टाचा आणि समर्पणाच्या कौतुकाचा दिवस, त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। सर, आपल्याला आजच्या दिवशी उत्तम आरोग्याच्या आणि वैभवशाली भविष्याच्या शुभेच्छा। सरकारमुक्ती आदरणीय श्री हिराकांत दामोदर शिर्के सर यांचा मी या ठिकाणी परिचय करून देत आहे। सरांचं संपूर्ण नाव आहे श्री हिराकांत दामोदर शिर्के, त्यांच्या सौभाग्यवती यांचं नाव आहे नीता हिराकांत शिर्के, मुलगी अश्विनी अक्षय पानसरे आणि धनश्री शिर्के, भाऊ श्री रमाकांत शिर्के अधिक त्यांच्या सौभाग्यवती जे श्री रमाकांत शिर्के, कैलासवासी दुसरा भाऊ श्री चंद्रकांत शिर्के, तसेच शलाका चंद्रकांत शिर्के त्यांच्या सौभाग्यवती। आज या ठिकाणी त्यांचे जावई उपस्थित आहे, त्यांचं नाव आहे अक्षय प्रकाश पानसरे। आणि सरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर जी काही सर्व कुटुंब आहे तिन्ही भावांची या सर्व एकत्र आहेत। सर रुजू दिनांक 1/9/1992 रोजी गवी खाडे विद्यालय या ठिकाणी रुजू झाले। सेवा आहे ती 32 वर्ष 3 महिने आणि आज आपल्या किसान हायस्कूल नडगाव या शाळेमधून ते सेवानिवृत्त होत आहेत 31/12/2024। सरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर पूर्ण सर्व्हिसमध्ये केवळ सरांनी 12 EL घेतल्यात, फक्त 8 महिन्याच्या EL शिल्लक आहेत। म्हणजे जरी सर आता 1 वर्ष याच्या अगोदर 8 महिने 9 महिने जरी रजेवर गेले असेल तरी त्याच्यामध्ये काही फरक पडला नसता, पण एक प्रत्येक माणसाचं वेगळं असं व्यक्तिमत्व असतं, वेगळी तत्त्व असतात। त्या तत्वांमध्ये बसणारे आमचे शिर्के सर, त्यांचे छंद आहेत कविता करणे, वाचन करणे, उत्तम जेवण करणे व इतरांना खाऊ घालणे। आणि महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांचा म्हणजे असा टाईम इज मनी, टायमाला अतिशय व्हॅल्यू देणारे असे सर। या म्हणीप्रमाणे आपण पूर्ण सर्व्हिसमध्ये वेळ पाळणारे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून नावारूपाला आलेले आमचे शिर्के सर।
किसान हायस्कूल नळगाव व ज्युनियर कॉलेज नळगाव या शाळेचे मुख्याध्यापक आमचे बंधुतुल्य आदरणीय हेराकांत दामोदर शिर्के सर सेवानिवृत्त सर झाले, त्याबद्दल हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन आणि कौतुक करतो. सरांच्या संदर्भात सांगायचं झालं तर सरांना आज या ठिकाणी फक्त एकच महिना म्हणून मुख्याध्यापक पद मिळालं. तर सरांचा आणि माझा संबंध कसा आला ते तुम्हाला मी सांगतो. मी जेव्हा चोंडण्यावरून माझी बदली शहापूरला झाली, शहापूरला झाल्यानंतर सरांचा आणि माझे चांगले संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित झाले. म्हणजे एक वेगळं नातं, तर ते नातं कसं तयार होतं ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये. तर माझा आमचा बाळादादा आणि रमाकांत दादा म्हणजे भरत साबळे वगैरे किंवा त्यांचे संबंध चांगले होते. हे माझ्या बाळादादाचे संबंध रमाकांत दादाबरोबर आणि नंतर मग ती बॉन्डिंग तयार होते जागरे कुटुंबाबरोबर, शिर्के कुटुंबाची चांगली बॉन्डिंग तयार झाली. का आता आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे. आपल्याकडे फक्त किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. 31 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण प्लॅनिंग करायचं आणि टीम तुमच्यासाठी रेडी. इथे असं सर आल्यानंतर सरांच्या बाबतीत सांगायचं सगळे शिक्षक ॲक्टिव्ह झाले. म्हणजे जो छोटी गेलेला म्हणजे थोडासा छोटी कसं असतं, एखाद्या ऑफिसर असेल त्या ऑफिसरच्या वर डिपेंड असतं तर त्याचं जे काही खालचा स्टाफ आहे किंवा ते जे काही ऑफिस आहे ते कशा पद्धतीने काम करते. सरांच्या बाबतीमध्ये सगळं एकदम व्यवस्थितरित्या आम्ही या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये काही जे काही शालेय उपक्रम असेल ते आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. संस्थेने पण त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे. संस्थेची मध्ये त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आमचे शेनॉय तात्या या ठिकाणी आले, जोजी तात्या आले, दलाल बंधू आले. म्हणजे अशा पद्धतीने सगळी मग आमच्या शिक्षकांमध्ये चर्चा व्हायची. त्याने अजून तरी सरांना 6 महिने किंवा एखाद वर्ष तरी मिळाला पाहिजे होता, ही आमची मनापासूनची. सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त सरांनी शिर्के सरांचं सुद्धा एक पोर्ट्रेट तयार केलेला आहे. तर मी व्यापारी सरांना विनंती करतोय की आपण ते पोर्ट्रेट सरांना द्यावं. छान पोर्ट्रेट सरांनी तयार केलं. धन्यवाद व्यापारी सर. यानंतर आपण सरांबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यापारी सर. 1 महिन्याकरता मुख्याध्यापक येत आहेत आणि त्यांचं स्वागत आम्ही ज्यावेळेला केलं त्याच वेळेला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं होणार आहे. आज या सेवापूर्तीच्या निमित्तानं बोलताना मला खूप आनंद होतो की तसा शिर्के सरांचा आणि माझा संबंध फारसा आला नाही, थेट संबंध आला नाही. ओळखतच शिर्के सरांना तर पूर्ण अख्खा शास्त्र ओळख तसा मीही ओळख, पण शाळेत शिकवण्याकरता किंवा काम करण्याचा आमचा काही योग आला नाही. पण बऱ्याच लोकांमध्ये आपण लांबून ऐकून असतो शिर्के सर फार कडक आहे, ते लवकर भडकतात, त्यांना या गोष्टी चालत नाही, त्या गोष्टी चालत नाही, ते थेट बोलतात वगैरे वगैरे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल एक मनामध्ये एक प्रतिमा निर्माण करतो. आज मी जी प्रतिमा तयार केलेली आहे त्यामुळे मला हे सगळं बोलावं असं वाटतं की एक प्रतिमा निर्माण करतो आणि त्या प्रतिमेमध्ये काहीतरी थोडासा धाक असतो, थोडीशी भीती असते, थोडंसं ही व्यक्ती आपल्याला काही झेपणार नाही असं वाटत असतं. ह्या सगळ्या गोष्टी मनात असताना शिर्के सर आले आणि हेही माहिती होतं की हे 1 महिन्यात करतात. पण 1 महिन्यात करणार तरी काय. हा डिसेंबरचा महिना असा आला की आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम त्या काळात होतात. सर याच्या आधीच आपण एक ढोबळ उपक्रमांची यादी तयार करून ठेवली होती. सरांनी पहिल्या मीटिंगमध्येच ती सगळी मान्य करून सगळ्या उपक्रम करण्याला मान्यता दिली. या 1 महिन्यामध्ये सरांचे बरेच गुण आम्हाला कळले आणि ते गुण आपण आत्मसात करावे इतकी चांगले गुण आमच्यापर्यंत पोहोचले. वक्तशीरपणा, त्यांची निर्णय क्षमता आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करणं, स्वच्छता, मेरा स्कूल बदल रहा है हे म्हणण्याची, हे बोलण्याची आपली उत्स्फूर्तपणे बाहेर येतं हे सरांच्या या सगळ्या कार्यातून होतं.
सगळ्या शिक्षकांना एकत्र करून सगळ्यांच्या सोबत राहून आम्ही स्वच्छता शिबिर केलं, आम्ही क्रीडा स्पर्धा केल्या, आम्ही सहल लिहिली, असे अनेक वेगवेगळे उपक्रम केल्यानंतर हा जो उत्साह शाळेमध्ये निर्माण झाला होता हा याच्यापूर्वी फारसा कधी झाला नव्हता. हा असाच पुढे टिकून राहावा म्हणून आमच्या अशा भावना निर्माण झालेल्या होत्या. आमच्या एक चर्चा झाल्या का सरांना अजून 6 महिने किंवा 1 वर्ष तरी मिळायला हवं होतं. सर आपल्या या शाळेचा आणखी कायापालट झाला असता किंवा जो काय झालाय तो पुढे टिकून राहील. तरी सरांच्या सोबत काम करताना खूप आनंद वाटला. तो आनंद जो होता तो क्षणिक आहे असं वाटतं आता, की आणखी हवा होता. गोड एखादा आवडता पदार्थ खाल्ल्यानंतर तो आणखी खावासा वाटतो. तसं सरांच्या सोबतचा सहवास आणखी असावा असं मनोमन वाटत होतं. सरांच्या व्यक्तिमत्वामध्येच त्यांचे सगळे गुण असतात, गुण आहेत. त्यांचं पोर्ट्रेट करताना मला खूप मजा आली, खूप आनंद वाटला. त्यांच्या मिशा, त्यांच्या चेहऱ्यावरचा करारीपणा, त्यांचा सफारी, हे त्यांच्याकडे असलेले अतिशय त्यांच्या व्यक्तिमत्वाला चिकटून राहिलेले असे काही पॉइंट्स होते. आणि ते पॉइंट्स मला करताना खूप आनंद वाटला. खूप ते जास्त परिणामकारक करण्यासाठी मला तिथे मदत झाली. आणि मलाही स्वतःला असं वाटतं की मी जे आतापर्यंत पोर्ट्रेट केले असेल त्यामध्ये व्यक्तीसारखी वाटणं हे फार कठीण नाही. म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये मला माहिती आहे की व्यक्तीसारखी वाटणं कठीण, पण व्यक्तिमत्व त्यात येणं हे फार रेअर असतं, वेगवेगळं असतं. त्यामुळे सगळेच पोर्ट्रेट आपण जेव्हा करतो, कलाकृती करतो, ते तेवढे परिणामकारक नसतात. म्हणून कलाकार पोर्ट्रेट करताना किंवा असं व्यक्तित्व करताना व्यक्ती पण निवडतो, उगाच कोणाचाही करत नसतो. तो व्यक्ती पण निवडतो कारण त्याला माहिती आहे कोणाच्या फीचर्स, कोणाचे गुण त्याच्या चेहऱ्यावर आणि त्या व्यक्तिमत्वावर दिसतात आणि ते आपल्याला कॅच करतात. सरांचे मला हे सगळं करायला मिळालं त्याचं फार मला समाधान आहे. सरांच्या सोबत दुसरा एक गुण त्यांचा मला व्हायचा खवय्यगिरी आहे. त्यांची खूप खायला घालणं, खायला करून त्यांना देणं हे त्यांना आवडतं. आणि त्यांच्यासोबतचा हा मात्र अनुभव अजून माझा बाकी राहिलाय. तो लवकरच मिळेल असं वाटतंय. शाळेमध्ये आपलं काय होईल ते वेगळं आहे, पण निसर्गात जाऊन, जंगलात जाऊन या गोष्टी मला स्वतःलाही फार जास्त आवडतात. त्यामुळे त्यांच्यासोबत असं कुठेतरी जंगलात जाऊन किंवा असं वनभोजन किंवा असं काही करायला खूप आवडेल. आणि सरांच्या सोबत हे सगळे जे 1 महिन्याचा जो काही क्षण होते ते हृदयात साठवून ठेवून मी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. शाळेमध्ये नव्याने मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पहिल्याच दिवशी जेव्हा कळलं की सरांना फक्त 1च महिना मिळणार आहे, त्या दिवशी सरांना आम्ही सगळ्यांनी आवर्जून सांगितलं की सर 1 महिन्यामध्ये माणूस जसा काहीच करू शकत नाही तसं मनात आणलं तर 1 महिन्यामध्ये बरंच काही करू शकतो. हे त्या दिवशी बोललेलं आज वाक्य मला या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करावं असं वाटतं की सरांनी आमच्या अपेक्षा काही अंशी पूर्ण केल्या. यानंतर सरांचे काही गुण मी सुद्धा ऐकून होतो. वेळेच्या बाबतीत सर अतिशय पंक्च्युएट आहेत. शाळेसाठी खूप छान गोष्ट आहे, निदान मुख्याध्यापकासाठी तरी आहेच आहे. सर शिस्तीचे प्रचंड भोगते आहेत, हेही गरजेचंच आहे. शाळेमध्ये एखादा उपक्रम जर आपण करणार असू तर आपल्या सहकाऱ्यांसोबत ते विचार विनिमय करून चर्चेने ठरवले तर ते अधिक चांगले आणि यशस्वी होतात. मुख्याध्यापक म्हणून आदेश तो काढू शकतोच, परंतु जर सगळ्यांना आपण विश्वासात घेतलं तर ते अधिक परिणामकारक आणि यशस्वी होतात. हा सुद्धा सर आपल्यासोबत मी एक अनुभव घेतला. यानंतर सरांना स्वच्छताही खूप आवडते. सर आल्यापासून आमच्या शाळेचे दोन्हीही पटांगणं, इव्हन शाळेच्या गेट पासूनच सगळा परिसर आता बदलतोय. हा बदललेला परिसर जसा आमच्या शिक्षकांच्या, मुलांच्या लक्षात येतोय तसाच तो कदाचित गावकऱ्यांच्या किंवा इतरांच्याही लक्षात आला असेल, पण कदाचित त्यांना कल्पना नसेल की हे सगळं थोड्या दिवसांचं आहे. काही हरकत नाही, ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी खूप आनंददायी आहे. यानंतर सर आल्यानंतर आमच्या शाळेतील काही सिमेंटचे पोल होते जे काही काळ जिन्याखाली पडीक होते. सरांनी मनात आणलं आणि त्या सिमेंटच्या खांबांचे आम्ही अक्षरशः मुलांना बसवायला बाग बनवले. सर उद्यापासून तुम्ही जरी या शाळेत नसाल तर ज्या वेळेला ती मुलं त्या बाकावर दुपारच्या मध्यान्ह भोजनेला किंवा पीटीच्या तासाला बाहेर येतील त्या दिवशी तुमच्या मला सगळ्यांना आठवण निश्चितच या ठिकाणी येत राहील. फक्त सरांची एक गोष्ट मला मात्र अनुभवता आली नाही की सरांचा अध्यापनाचा विषय आणि वर्गावर जाऊन अध्यापन करणं ते काही राहून गेलं म्हणा किंवा काही कारण असतं ते अनुभवता आलं नाही. म्हणजे एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक जेव्हा म्हणतोय की मी आहे, 2च शब्द आहेत ते. संपूर्ण स्टाफसाठी जेव्हा मुख्याध्यापक म्हणतात मी आहे,
या मी आहे ह्या दोन शब्दांचा अर्थ काय असतो सर, तो सुद्धा मी तुमच्याकडून अनुभवला. सहलीच्या दिवशी सुद्धा आपण आमच्या सगळ्यांच्या अगोदर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतात. खरं तर मुख्याध्यापक अशा वेळी टाळतात, वय झाले, थोडे दिवस राहिले, कशाला उगाच जाऊ. पण आपण त्या दिवशी सुद्धा आमच्या सर्वांच्या अगोदर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. एवढंच नव्हे तर आम्ही अर्ध्यावर असताना सुद्धा आपला फोन आला की पुन्हा संध्याकाळी पण येऊ का. त्यावेळेला आम्हाला तुम्हाला सांगावं लागलं सर, सगळं सुखरूप आणि व्यवस्थित पार पडले, आपण येण्याची काही आवश्यकता नाही. तर जबाबदार माणसाचं हे एक वागणं असतं, ते वागणं सुद्धा मला जवळून पाहता आलं. आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते सुखाचं, समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी या ठिकाणी लाभले 2 शब्द. आज सरांचा सेवापूर्ती सोहळा आनंदाची गोष्ट आहे. खूप आम्हाला आनंदही झाला आहे. सरांना गाईडलाईन करून आम्ही मायक्रो नियोजन केलं आणि शाळेमध्ये बराचसा बदल घडून आणला. सरांचं जवळजवळ 10 वर्षे सरांच्या जोडीला मी एकत्र काम केलेलं आहे. सरांनी जीवनामध्ये टाईमला खूप महत्त्व दिलं. टाईम इज मनी. ते म्हणजे आपण बोलतो ना, बोलावे तसे बोले तसे चालावे, त्याची वंदावी पाहावी. अशाच याच्याप्रमाणे त्यांनी जीवनभर वाढलेच. आज त्यांच्या मित्रपरी आज त्यांच्या फॅमिलीला थोडा उशीर झाला. मला वाटलं आज त्या फॅमिलीला देवच अंगात आला असेल असं वाटलं. पण जागरे सर होते, मी होते. सरांना सांगितलं थोडी शांती घ्या, काही वेळ झालेला नाहीये आणि सरांनी त्यांना माफ करावं असं मी त्यांना फायरिंग करू नये. आज चांगला दिवस आहे. सरांचं सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवणं. शिक्षण म्हणजे एखाद्या शिक्षकाला एखादं काम दिलं त्याच्यावर विश्वास ठेवायचे. दुसरं एक सरांचं सांगायचं झालं तर सरांना हे खाद्यपदार्थ बनवणे आणि दुसऱ्याला खाऊ घालणे यात त्यांना खूप इंटरेस्ट आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या सरांच्या, मलाही तेवढं काही बोलता येणार नाही, पण एक थोडक्यात त्यांचं वर्णन केलं मी थोडं. आणि यापुढे त्यांना पुढील आयुष्य चांगलं भरभराटीचं जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आराम गेल्यासारखं झालं, कारण यापूर्वी शिर्के सर शहापूरमध्ये त्यांचा जो कार्यकाल होता त्यांची अनेक गोष्टी वाखणण्यासारख्या होत्या. पण एका महिन्यामध्ये ते काय करू शकतील किंवा इथे त्याची छाप कशी पडेल या गोष्टीची आपल्याला तर मुळीच कल्पना नाही. असो, त्यांनी दिलेला इथे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मलाही त्यांनी विचारल्या की बाबा कुठे CSR मधून काही निधी उपलब्ध होईल का, तुझ्या माध्यमातून किंवा तुझ्या ओळखीनं काही आपल्याला शाळेसाठी देता येईल. पण मी ते काही म्हटलं असं काही व्यवस्था माझ्याकडे नव्हती. CSR मधून एखादी निधी आणली असती की बाबा आमच्या शाळेला मी काहीतरी करून दाखवलं असतं. त्यांच्या मनामध्ये असे उपक्रम अनेक होते. या सर्व आणि मला उपस्थित मंडळी, सर्व शिक्षक बरोबर सर्वांचा मी आभारी आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे गौरवमूर्ती आहेत हिराकांत शिर्के, आज यांना जो सन्मान प्राप्त झाला आहे मुख्याध्यापक पदाचा, आमच्या शिर्के कुटुंबाच्या डोक्यामध्ये अजून एक मानाचा तुरा. यापूर्वी आमचे छोटे बंधू चंद्रकांत शिर्के विस्ताराधिकारी पदावरून दुर्दैवानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हृदयविकाराने ते गेले. आजपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला नाही जमते, नाही हा शब्द त्यांच्या चाकोरीत म्हणजे मी तरी बघितलं नाही. आमच्यामध्ये वयामध्ये 3 वर्षाचंच अंतर आहे. पूर्वीपासून आम्ही शेतीपूरक व्यवसाय, आपली शेती लावायचो. पहाटे 5ला उठून कॉलेजला जाणं, उल्हासनगरला जाणं, रात्री काही काळ उशिरा वगैरे 11च्या गाडीला येणं. पण ह्या सगळं करत असताना आई वडिलांना खूप त्रास होऊ नये किंवा आपल्या शालेय जीवनाचे मुळे होणारे अभ्यास किंवा याच्या पुढचं जे आपलं ध्येय आहे, वडिलांचं ध्येय, उत्तम शिक्षण आपणही घ्यावं, पुढच्या पिढीलाही उत्तम शिक्षण मिळावं असं कोणी म्हणू नये. चला यांची मुलं माझ्या वडिलांची माझी अपेक्षा होती, तुम्हाला काही कमी पडणार नाही, की हवं तेच मिळेल, फक्त तुम्ही उच्च शिक्षित व्हा. तर उच्च शिक्षणाचं ते ध्येय होतं वडिलांचं, ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या पाठोपाठ मी चंद्रकांत, आमची मुलं या व्यवस्थित चांगली स्टेबल आहेत. हे शिक्षण घेता घेता शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, मळणी, लागवडीची कामं, सराईची कामं, त्यामुळे कुठलं काम सरांना जमत नाही. बैलगाडी आकारण्यापासून नांगरणीपासून सगळी कामं स्वतः केलेली आहेत.
त्यामुळे त्याचा शिक्षणावर कुठेही परिणाम झाला नाही. पण औपशीरपणा आणि एखाद्याचं काम सोपवलं ते जर त्यांनी वेळेत नाही केलं तर मात्र त्याला पुन्हा विचारलं ते कदाचित त्याच्याकडनं मनामध्ये एक नाराजीचा सूर असायचा की बाबा याला दिलेलं काम यांनी वेळेत केलं नाही. त्यामुळे थोडीशी नाराजी काही तुम्हा वर्गाने केलेला हा जो सोहळा किंवा त्यांचा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम खूपच अगदी म्हणजे भारावून जाण्यासारखा कार्यक्रम तुम्ही केला. तुम्हाला सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. व्यापारी सरांनी आज जे पोर्ट्रेट बनवलंय सुदैवाने आज त्यांनी घातलेली सफारी आहे ती आणि यांनी रेखित केलेली जी सफारी आहे ती अगदी तंतोतंत पडते. त्यामुळे त्यांचं विशेष आणि इथेच मी माझे 2 शब्द सांभाळतो. आणि विशेष सांगायचं तर आज त्यांची मुलगी किंवा आमच्या कुटुंबीय जे उपस्थित आहेत अश्विनी शिर्के तिनं IT क्षेत्रामध्ये डिग्री केलेलं आहे. त्यांची मुलगी तिनं फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये BTech केलेलं आहे. अश्विनी हे आपल्या तालुक्यातील प्रथम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेले जे पुंडलिक पानसरे गुरुजी होते त्यांचे नातू अक्षय पानसरे यांच्याशी तिचा विवाह झाला. चंद्रकांत शिर्के यांची मुलगी ती रशियाला MBBS करते. त्यानंतर त्यांचा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. मलाही 2 मुलं आहेत. एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, एक कंपनी सेक्रेटरी प्लस त्यांनी लॉ केलेला आहे. आज वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी मी म्हटलं की माझा छोटा भाऊ गेल्यानंतर करून आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. तर आज बघा मला बोलायला पण हिंमत होत नव्हती, परंतु आता या दादांबद्दल जे बोलणार होते ते आपलं नाहीच असेल तर त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांचे सर्व काही मी मनात साठवून मी 2 शब्द बोलायला मला हिंमत झाली. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपण सर्वजण या दादांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे निरोप देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा दिवस आहे परंतु आम्हा सर्वांना भावूक व्हावं असं वाटतं कारण परिस्थिती तशी आहे. आणि ज्या या कार्यक्रमाचं आयोजन करणारच नाही तर त्या म्हणजे ते सगळं अगदी सांगण्यासारखं पलीकडे. आणि या सेवेतून दादा मुक्त होत आहेत. पण मी एवढंच म्हणेन की आमचे दादा म्हणजे माझं असं छोटंसं शिर्के परिवार अगदी छोटंसं कुटुंब आहे, परंतु आमच्या घरात घडलेले अनेक प्रसंग त्या प्रसंगातून मला खंबीरपणे माझ्या मुलांना आणि मला खंबीरपणे उभं राहण्यासाठी साथ देणारे आमचे वडील बंधू तसेच माझे दादा, ताई, भाऊ आणि ताई तसेच माझे सगळे पुतणे आणि माझा शिर्के परिवार आणि माझी मुलं यांना माझ्या म्हणजे त्यांना कशाची कुणी न भासू देता आज मी या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी उभी आहे. दादा हे म्हणजे तुम्ही सर्वांनीच आता वर्णन केलं की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, खूप गुण आहेत त्यांच्यामध्ये, खूप काही घेण्यासारखं आहे असे आमचे दादा. परंतु असे जरी कडक स्थितीत असले तरी आपण म्हणतो ना की फणस हा काटेरी वरून काटेरी असतो परंतु आतमध्ये रसाळ असे मधून बरे असतात, त्याप्रमाणे रसाळ वाणी त्यांची आहे. आणि खूप प्रेम अगदी माझ्या मुलीला म्हणजे कशाचंच अगदी म्हणजे कुणी भासूच दिली नाही. आणि ती आज देखील एखाद्या कर्तृत्वान पुरुषामागे एक स्त्री असते आणि त्या आमच्या नीताताई यांनी देखील दादांना फार साथ देऊन आज त्याचं नियतमानानुसार ते आज या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. जगात मी म्हणते की जगात देव पाहिला नसेल पण आमच्या घरामध्ये मला देवासाठी माणसं भेटली. मला या प्रसंगातून खंबीरपणे 2 शब्द बोलण्याचं, आधार देण्याचं कार्य आज या ठिकाणी मला काळात साथ देणारे आणि मला दुःखातून बाहेर काढणारे हे सगळं कुटुंब माझं शिर्के कुटुंब आणि त्याचप्रमाणे माझे सगळे नातेवाईक परिवार या सगळ्यांचे मी सदैव ऋणी राहील यापुढेही आणि आताही. आणि दादांना एवढेच मी सांगेन की तुम्ही आता यापुढे या सेवेतून जेव्हा रिटायरमेंट मनुष्य हा शेवटपर्यंत रिटायर होत नसतो, तरी या शासकीय सेवेतून ते रिटायर झाले तरी त्यांचं पुढील आयुष्य हे त्यांना एक नवीन छंद जोपासण्यासाठी किंवा त्यांचे राहिलेले छंद त्यांनी जोपासावेत आणि पुढील आयुष्य त्यांचं निरोगी राहावं हीच ईश्वराला प्रतिज्ञा करते. आणि जाता जाता मी एवढेच म्हणेन की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा, सुख आनंद देणारा व्हावा. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. अशा या
ज्यांनी त्या शाळेला नावलौकिक म्हणून दिला, संस्थेला नावलौकिक म्हणून दिला, अशा सर्वांना सुद्धा मी नमन करतो, आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि अशा या संस्थेमध्ये खरं तर मी आपल्या खाडे विद्यालय या ठिकाणी पहिल्यांदा रुजू झालो. आणि आपण म्हणतो ना, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, आपण म्हणतो तसंच होईल असं कधीच नसतं. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत नसते, काहीतरी वेगळंच असतं. मला कल्पनाही नव्हती की मला इथे यावं लागेल, पण का कोणाचं शेवटच्या काळासाठी का होईना मला इथे येण्याची संधी मिळाली. आणि तुम्ही म्हटलं की एका महिन्यासाठी काय, तर मला जेवढं काही शक्य झालं तेवढं माझ्या पद्धतीने मी या शाळेसाठी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते तुमच्या सहकार्याने. आणि आपण जे काही नियोजन केलं होतं कॅलेंडरप्रमाणे, हे नियोजन सक्सेस करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने अतिशय म्हणजे शाळेचा वेळ सोडून स्वतः घरी त्यांनी ते कामं केली. आणि म्हणून तो प्रत्येक दिवस आपण या ठिकाणी त्याचं जे काय औचित्य साधून जे काही नियोजित कार्यक्रम अरेंज केले होते ते कार्यक्रम यशस्वी झाले. अगदी सुरुवातीपासून तुम्ही सांगितलं की शालेय परिसराची स्वच्छता असेल, श्रमदान शिबिर असेल, तुमच्याच सहयोगाने आपण आनंद मेळावा साजरा केला. इव्हन तो त्याची क्लिप जेव्हा आपण व्यापारी सरांनी त्यांच्या त्या कलाकौशल्याने जेव्हा ती तयार केली, ऑडिओ व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ती जेव्हा व्हायरल झाली, तेव्हा आपल्या संस्थेच्या सचिवा विद्याताई यांनी पहिल्यांदा एवढं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं की म्हटले, सर ही जी क्लिप तुम्ही केली ही सगळ्यांना जाऊ द्या, आपल्या संस्थेमध्ये जेवढ्या काही शाळेत तेवढ्यांना पोहोचू द्या, कारण आपण काय करतो ना ती इतरांना त्याची कल्पना आली पाहिजे. अर्थात ते श्रेय नक्कीच व्यापारी सरांना आणि त्या पूर्ण टीमला जातं, तिच्यात काही वावगं नाही. तर अशा पद्धतीने पहिल्यांदाच आपलं संस्थेच्या सचिवांनी कौतुक केलं की आपली सहल बरेच वर्ष गेलेली नाही. आणि हळूच माझ्याकडे तो एक सूर प्रकट झाला. त्यावेळेला मला सुद्धा असं वाटलं की तुमच्याकडनं जी काय प्रेरणा मला मिळायची, त्यावेळेला मी सुद्धा अनेक सहली केलेल्या, त्यावेळेला आमचे सहकारी मित्र अगदी असायचे. आणि सगळं व्यवस्थित नियोजन करून माझ्याप्रमाणे अगदी वेळेत या ठिकाणी आलात, तेव्हा तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. कारण की एकच गोष्ट अशी होती की जी आपल्या हातात नव्हती. तर जर काही कमी असं झालं असतं तर काय, ही नाही म्हटलं तरी थोडीशी भीती मनामध्ये होती, पण आपण ती भीती पूर्ण नाहीशी केली आणि वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या. तर प्रत्येक गोष्टीमधलं तुमचं टीमवर्क मी पाहिलं आणि खरंच भारावून जाण्यासारखी गोष्ट आहे की शिक्षकांमध्ये जी काही युनिटी आहे, एकता आहे, ती मला या ठिकाणी दिसून आली. मला वाटतं व्यापारी सर असतील, बुडबुडे सर असतील, मोगरे सर असतील, सहलीचं जेव्हा आपण नियोजन करायला घेतलं तर तुम्ही शाळेमध्ये कुठल्या म्हणजे टाळटाळ न करता, कुठल्या प्रकारचा पिरियड ऑफ न करता, त्याच्या अनेक जो काही कालावधी असतो आपला रेस्टचा कालावधी असतो, त्यामध्ये तुम्ही घरची शाळेची कामं करत बसला, याचंही मोठं कौतुक वाटतं. नाहीतर आपल्याला प्रत्येकाला सवय असते की आपण थोड्याशा कामासाठी तुझा वडी मागतो. तिथेच मला शिकवणारे अनेक शिक्षक आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालो आणि त्या शिक्षकांच्या बरोबरीने काम करायलाही संधी मिळाली. त्यावेळेला 1994 मध्ये अवसरी सरांचं सानिध्य अशा प्रकारे लाभलं की त्यावेळेला कोणाकडे सायकली पण तशाची अशी परिस्थिती होती आणि माझ्याकडे यामा गाडी होती. आणि अवसरी सर मुख्याध्यापक खाडे विद्यालयाचे किंवा प्रकल्प विद्यालयाचे, तिथे किसन हायस्कूल लाडगावचे, सगळीकडे त्यांनी मुख्याध्यापक पद भूषवलं. पण तिथे जेव्हा असायचे तर त्यावेळेला ते मला सांगायचे ते गाडी म्हणून, किंवा मला ते स्वतः बरोबर न्यायचे. आणि मग त्याच्यामुळे नकळत त्यांचं सानिध्य मला लाभलं. बरेच वेळेला दिघे साहेबांना भेटण्यासाठी आम्ही जेव्हा जायचो तेव्हा रात्री 11 वाजता किंवा 12 वाजता निघायचो. कारण का तर लोकल तिकडनं यायला नसेल, मग आम्ही पाठीच्या वेळेला 2:45 परत येणार, दिघे साहेबांना भेटलंच पाहिजे. आणि जर का शाळेमध्ये कुठल्या प्रकारचं असं काही आवश्यकता असेल, बेंच असतील, कपाट असतील, का असतील, सर फक्त मला बोलून ठेवायचे. तिथे गेलं ना दिघे साहेबांच्या समोर की तेवढे 2 शब्द बोल, आपल्याला 2 कपाटं पाहिजे, आपल्याला बेंच पाहिजे. आणि मी तेवढं फक्त मुद्दाम मोठ्या आवाजात बोलायचो की जेणेकरून साहेबांना ऐकायला जाईल. आणि तेवढं बोलायचे कुठे की ते म्हणाले, त्यांचं शिव्या घालून असायचं सगळ्या, ते तर सांगत नाही काय, पण ते पटकन सांगायचं, बेंच घेऊन टाक, 2 कपाटामध्ये तिकडे पाठव. अशा प्रकारे ते त्यांच्या कलाकौशल्याने आपली शाळा विकसित कशी होईल अशा प्रकारे ते करत राहिले.
हे पद मिळावं असं काही मला वाटलं पण नाही. फक्त आपल्याला दिलेलं जे टास्क आहे, जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे निभावावं या पद्धतीने मी आजपर्यंत वागलो. लागताना शेवळे सर आम्ही बरोबरीनेच लागलो. फक्त एवढाच वडील जेव्हा कडक शिस्तीचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे, त्याचप्रमाणे आमचे मोठे बाबा शिक्षक असल्यामुळे संस्कार झालेलेच होते आणि वडिलांच्या कडक शिस्तीमुळे फक्त काय ते दिलेली वेळ आणि दिलेलं काम यामध्ये सगळं वेळेमध्ये व्यवस्थित व्हायला पाहिजे असं त्यांचा करारी माना असल्यामुळे नकळत ते शिस्तीचे धडे त्यांच्याकडून मिळालेले होते. कालावधीसाठी असतो आणि आपल्याला तेच जणू काय ते काम करावं लागतं. आलेल्या माणसाचं स्वागत करणं आणि ती फुलं कोमेजतात तो दुसऱ्याच्या हातात ती फुलं देऊन त्याचा निरोप करणं, या प्रकारचं काम आपण सातत्याने अगदी हसमुखाने करतायत. तेव्हा ती खऱ्या अर्थाने एक खंत पण आहे की अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे की एखाद्याकडनं फक्त दिलं जातं आणि त्यांच्याकडनं त्याची काय अपेक्षा असतात त्या फुलफिल करण्यासाठी त्यांना काही वेळ मिळत नाही, त्यांना कुठलीच गोष्टी मिळत नाही. फक्त देत राहायचं एवढंच काम त्यांनी करायचं का? तर असं जरी प्रश्न असला तरी पण आपण मात्र तो प्रश्न आपल्या चेहऱ्यावर कधी जाणून दिला नाही. आपण मात्र आपलं काम सातत्याने व्यवस्थितरित्या करतात, अगदी हसतमुखाने करतात, त्याचं खरंच कौतुक आहे. पण एक आहे, कालच आपले सचिवा यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की तुमच्याकडचा असा जो प्रसंग आहे त्यामुळे तिथे येऊन आणि या गोष्टी करणं तुम्हाला जर का आवडणार नसेल किंवा ती गोष्ट संयुक्तिक वाटत नसेल तर तेही बरोबर आहे. कारण आमच्यावर जो प्रसंग निर्माण झाला की भाऊ एक बार झाला, छोटा भाऊ, की ज्याचं वर्णन आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. अतिशय बुद्धिमान, प्रशासकीय सेवेत त्यांनी किमान 5-7 वर्ष घालवली आणि आपला ठसा त्या ठिकाणी उमटवला. आणि हे करत असताना त्याच्यावर सुद्धा फक्त त्याचं एवढंच होतं की बोलणं जास्त कधी जमायचं नाही, कृतीमधून त्याच्याकडे दाखवून दिलं. संगीताची आवड खूप होती. घरी जर रिकामा बसलेला असेल केवळ त्या ठिकाणी भावगीतं वाजवणं वगैरे अशा प्रकारचं त्याचं ते छंद होता आणि तो छंद तो जोपासला होता. बाकी कोणाशी बोलणं हे त्याला जास्त जमलं नाही. हा शाळेमध्ये किंवा त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तो जास्त रमायचा आणि प्रशासकीय सेवेत तिथून आपल्या पंचायत समितीमध्ये गेला त्यावेळेला त्यांनी सर्वांची मन जिंकून घेतली. आपल्याला करायला मिळाले त्याचं संपूर्ण श्रेय तुमच्याकडे आहे. कारण तुम्ही टीमवर्क, आपण नुसतं बोलतो टीमवर्क, पण खऱ्या अर्थाने तुमचं टीमवर्क एवढं प्रचंड होतं की तो कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये काही जास्त गडबड गोंधळ न करता आणि यशस्वीरित्या तुम्ही संपन्न केला. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी केले. किंवा शाळेमध्ये आपण जेव्हा दादाचं ज्ञानदानाचं कार्य करतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या प्रसंगाने आपली मान खाली जाऊ नये अशा प्रकारचं माझं एक तत्व होतं आणि त्याप्रमाणे आजपर्यंत मी ताटमानेने जगलो याचाही मला अभिमान आहे. जावईच आहेत गणेशराव भेरे. गणेशरावचा एक शब्द आहे की काय फरक पडत नाही, त्यामुळे आपलं पाचावर लटकवणार नाही झालं. अगदी बरोबर आहे की झालंच एखादा 5-10 मिनिटाचं औषध तर काही विशेष काय फरक पडणार नाही असं त्यांना वाटतं. ते माइंड करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे त्यावर मनस्वास्थ्य राहतं. पण मी जसं अशा प्रकारे म्हटलं की मला ते 10 मिनिटाचं खूप महत्व आहे आणि तुम्ही असं केलं नाही तर अर्थात तो त्रास आपल्यालाच होतो आणि नकळत बीपीचा त्रास लागून जातो. त्याच्यामुळे एकच आहे की आपण एखादी गोष्ट करायची जर ठरवलेली असेल तर तिची सुरुवात जर का आपण 2 तासांनी 1 तासांनी करणार असेल तर का आता करू नये की जेणेकरून ती लवकरात लवकर आटपेल आणि आपला पुढचा जो का प्रसंग आहे की वेळेत झाली नाही ही जी सबब आहे ती सबबीला लागत राहणार नाही आणि आपलं काम व्यवस्थित वेळेत होऊ शकेल.
आता कुटुंबावर बोलू काही असं जेव्हा म्हणतो आपण, तर आमच्या छोट्या भावाची मिसेस शलाका शिर्के, जयश्री शिर्के या दादा मला म्हणतात आणि त्यांनी दादाचं प्रेम आजपर्यंत दिलंय, देत आहेत. आणि त्यांच्या ज्या काही थोड्याफार अपेक्षा असतील त्या अपेक्षा आपण घरातले प्रमुख म्हणून पूर्ण करायला पाहिजे, की बाबा कशा प्रकारे आपण राहायला पाहिजे घरामध्ये, जे काही शांती आहे किंवा तुम्ही दादागिरी करायची त्याने ऐकून घ्यायचं, अशा प्रकारचं चाललेलं आहे. माझ्यामध्ये काय आता आपण बदल आपण म्हणतो तर बदल कधी होत नाही, स्वभाव बदलत नाही. आपण किती म्हटलं की आपण स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करूया, पण ती गोष्ट शक्य होत नाही. आणि असं असताना सुद्धा माझे पुतणे, भावाचे मिसेस सगळे मला सांभाळून घेतात, मुलं आहेत. तर यांचे खरंच मी आभार मानतो. आणि दोन माझ्या जे काही भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी काव्याच्या माध्यमातून मी दोन कविता या ठिकाणी सांगतोय. आणि तत्पूर्वी एवढंच सांगतोय की मला एकच गोष्ट फक्त जमली नाही, की चेहऱ्यावर एक गळे भाबडेपणाचा आव आणायचा आणि मुखवटा घालून फिरायचं. पण मला एवढंच माहिती की आपला मुखवटा कधीतरी गळून पडतो, त्याच्यामुळे मी जसा आहे तसाच चांगला आहे, मी तशाच पद्धतीनं राहिलो. त्याच्यामुळे काहींना संपर्कात आलेल्या, सानिध्यात आलेल्या काहींना कधी दुखावलं पण गेलं असेल माझ्याकडून नकळत, तर अशाची क्षमा मागतो. आणि माझ्या दोन कविता आहेत, त्याच्यातून थोडंसं दोन गोष्टी तुमच्याबद्दल म्हणण्यापेक्षा जे वाटतं ते मी लिहिलेलं आहे, आपण ते स्वीकाराल अशी अपेक्षा करतो. पुन्हाच ठाऊक आपलं जीवन कसं आहे, खाऊन पिऊन जगून घ्यावं, जे मला वाटतं तेच मी आता सांगतोय की पुन्हाच ठाऊक आपलं जीवन कसं आहे, खाऊन पिऊन जगून घ्यावं, मनाला वाटेल तसं, दुसरं त्रास देऊन नव्हे पण स्वच्छंदी जगून घ्यावं. एकच ध्यास आहे, कुणाला ठाऊक आपलं जीवन कसं आहे, माझा मात्र एकच ध्यास आहे. पुढचं काही ठाऊक नाही, आजचं जगणं आनंदाने जगून घ्यायचं, कशाला भविष्याचं टेन्शन घ्यायचं. पुढचं जीवन ठाऊक नाही, आजचं जीवन आनंदाने जगून घ्यायचं, कशाला भविष्याचं टेन्शन, वर्तमान आनंदाने जगून घ्यायचं. बर निर्णार नाही काही बरोबर, तर मग उपभोग घ्यायचं का बरं सोडून द्यायचं. निर्णार नाही काही बरोबर, मग उपभोग घेणं का बरं सोडून द्यायचं. आपल्याला आनंद मिळेल तेवढं सगळं करत राहायचं, उद्याचा विचार सोडून आजचा दिवस आनंदाने जगत राहायचं. रडत पुढत जगण्यापेक्षा हसत खेळत जगायचं, हसत खेळत जगायचं आणि प्रभूने दिलेलं प्राप्तम स्वीकारून आभार त्याचे मानून आनंदाने जगत राहायचं. आणि त्याप्रमाणे आपण स्टाईल आहे त्या पद्धतीने मी जगतोय. दिवसामागून दिवस जात असतात आठवणी, आठवणी काही सुखद तर काही दुःखद सतत आपला पाठलाग करत असतात. अशीच काही माणसं डोळ्यासमोर हवी हवीशी वाटतात, आपल्यासारखी अशीच काही माणसं डोळ्यासमोर हवी हवीशी वाटतात, पण ती मात्र जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी आठवणी घेऊन दूर गेलेली असतात. असतात काही आठवणी डोक्यातून जाता जात नाहीत, असतात काही आठवणी डोक्यातून जाता जात नाहीत, चांगल्या काही वाईट सुद्धा. बर काही माणसांच्या आठवणी तर काही आठवणीतील माणसं आठवणीत राहतात, काही माणसांच्या आठवणी तर काही आठवणीतील माणसं जी फुलपाखरासारखी बिरबिर करत मनात रुंदी घालत असतात, आठवणीतील तीच माणसं. म्हणून म्हणतो काही माणसं ही केवड्याच्या पातीसारखी असतात, काही माणसं ही केवड्याच्या पातीसारखी असतात, स्वतः काट्यात राहतात पण आसमंत मात्र सुगंधित करून जातात. सांगा बरं किती भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात, सांगा बरं किती भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. आणि माझ्या छोट्या भावाला समर्पित केलेली एक कविता, छोटीशी 2 लाईन. विस्मृतीत न जाणाऱ्या स्मृती. आठवणी दाटून येतात तेव्हा गलबरून येतं, आठवणी दाटून येतात तेव्हा गलबरून येतं आणि कसं डोळ्यात पाणी येतं.
छोटा असल्यामुळे बाळा बाळा म्हणून हाक मारत होतो, बाळासारखाच वागत होतो. एकत्र आनंदाने दुःखात एकमेकाच्या लगबगीने धावत होतो. पण अल्पावधीतच त्याने नाव कीर्ती सर्व काही मिळवलं आणि आनंदी संसारातून अचानकपणे सर्वांना गाफील देऊन त्यांनी एक्झिट घेतली. अचानकपणे त्यांनी एक्झिट घेतली. हेच अतिशय दुःखद आहे. आज जर का तो असता तर याच कार्यक्रमाला अजून शोभा आले. एवढं म्हणतो. सरांसारखा माणूस जरी कडक शिस्तीचा असेल तरी सरांचं कुटुंब म्हणजे सरांचं कुटुंबातील स्थान हे आपण सगळ्यांनी ऐकलं. सर मला खरंच या गोष्टीचा प्रचंड हेवा वाटतोय, कारण आम्ही 32 वर्ष 3 महिने झाली असली तरी मला वाटतं सर 32 वर्ष आणि 2 महिने वजा गेले तरी हा शेवटचा जो 1 महिना आहे हा कायम आपल्या लक्षात राहील असा होता. सफारी मॅन आणि मस्तूर सरांनंतर दुसरी शब्द मिशिंग तर अशा प्रकारचे विधान या ठिकाणी. त्यामुळे ते आपलं अध्यापन जे आहे ते अध्यापन सुंदर मी त्यांना पाहिलं होतं. तसे आता ते माझे मुख्याध्यापक होते, तसं मी सुद्धा त्यांचा मुख्याध्यापक होतो. तर अशा प्रकारे आणि विविध असे या ठिकाणी त्यांचे आपल्याला गुण सांगता येतील. त्यांची निर्णय नाव काही माहिती नाही मला, त्यांचे बंधू त्यांच्या सहभागी हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्व शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित करा आणि आपण जेवण घालण्याची लवकरच संधी मिळावी. आपण फक्त तारीख बघून त्याप्रमाणे मला सांगावं. नक्कीच तयार असेल.